धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील आठवड्यापासून आधार कार्डवर नवीन नियम सरकारच्या माध्यमातून लागू होत आहेत। यामध्ये अनेकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात या ठिकाणी आलेला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवीन 3 नियम या ठिकाणी आता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून लागू करण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम आधार कार्ड धारकांसाठी लागू होतोय, तो म्हणजे बँकेच्या संदर्भातील आता पहिला नियम आधार कार्ड धारकांना लागू होतोय। तुम्ही जर तुमच्या आधार कार्डवरती आता बँक खात्याला आधार कार्ड लिंक केला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे। जर बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही लिंक केलेला असेल तर तुम्हाला पुढील आठवड्यापासून बँकांच्या काही नवीन सूचना या ठिकाणी आता देण्यात आल्या आहेत। जे नागरिक आता या बँकांच्या सूचना पाळणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि बँकेच्या खात्याला जर ते आधार कार्ड लिंक केलेले असेल तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये कोणत्याही प्रकारची आता सरकारी पेन्शन घेणारे पेन्शनधारकांनी आधार कार्ड बँकेला हे हमखास 100% त्या ठिकाणी लिंक केलेलंच असतं, त्याशिवाय पेन्शन बँकेमध्ये येत नसते। तसेच सर्व सरकारी योजनांचे पैसे बँकेमध्ये येत असतात आणि त्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक हे करावंच लागतं। आणि त्यामध्ये आता बघा योजना जी आहेत ते म्हणजे नमो शेतकरी योजना म्हणजे शेतकरी असतील, PM किसान योजनेचा लाभ घेणारे शेतकरी असतील, EPS पेन्शनधारक असतील किंवा इतर कोणतीही सरकारी पेन्शनधारक असतील, लाडकी बहीण योजना असेल, सर्व बँकेच्या खातेदारकांनी आता त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडलेलं असतं। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँकेचे खातेदारक असतील, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियाचे खातेदारक असतील, पोस्ट ऑफिसचे खातेदारक असतील, आता त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचे खातेदारक असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक। सर्वात अर्जंट सूचना यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता घालण्यात आली आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिसच्या नागरिकांचे खाते आहे आणि सर्वात जास्त त्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला त्या ठिकाणी पोस्टामध्ये जोडलेलं आहे। तर तुमच्यासाठी सर्वांसाठी सरकारच्या माध्यमातून नवीन सूचना आता या ठिकाणी आता लावण्यात आली आहे। बँकेतील होणाऱ्या फसवणुका टाळण्यासाठी आणि आधार कार्ड वापरून आता पैसे उकळण्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आता जवळपास संपूर्ण त्या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये 28 राज्यातील टोटल 14 लाख आधार कार्ड रद्द करण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। आता बघा संपूर्ण देशातील 140 कोटी जनतेला मोठा या ठिकाणी धक्का बसणार आहे। आधार कार्डवर 3 नवीन नियम या ठिकाणी लागू होत आहेत जे पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी लागू होत आहेत। यामध्ये सर्व बँकेतील ग्राहकांनी आधार कार्ड बँकेला जर लिंक केला असेल आणि सरकारने सांगितलेल्या या सूचनांपैकी ही महत्त्वाची अपडेट जर तुम्ही आता नाही केली तर पुढील आठवड्यापासून तुम्हाला बँकेचे व्यवहार सुद्धा आता करता येणार नाहीत, कारण आधार कार्डवरच 3 नवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत आणि हेच आधार कार्ड बँकेच्या खाते क्रमांकाला सर्वांनी लिंक केलेलं असतं। त्यामुळे जे नागरिक आता हे नियम पाळणार नाहीत, या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर आता 3 नवीन नियम त्या ठिकाणी आता लागू केले आहेत, ज्याचे पालन करणं प्रत्येक बँकेच्या खातेदारकाचं काम आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी आधार कार्डवर लागू करण्यात आलेले नवीन 3 नियम कोणकोणते आहेत लक्ष देऊन बघा। तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे पुढील आठवड्यापासून यांचे आधार कार्डची सुविधा बंद करण्यात येणार आहे। आता देशातील 140 कोटी जनतेला पुढील आठवड्यापासून मोठा धक्का बसणार आहे। जरी महत्त्वाची कामे जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला बँकेतून पैसे काढता पण येणार नाहीत आणि बँकेत पैसे भरता पण येणार नाहीत। आता तुम्हाला वाटत असेल की असं का बरं, कारण आधार कार्ड बँकेला लिंक असल्यामुळे जर आधार कार्डवरील ही जर कामे तुम्ही नाही केली तर पैसे भरता देखील येत नाहीत आणि पैसे काढता देखील येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। आता सरकारच्या माध्यमातून लाखो नागरिकांचे आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे। त्यामुळे आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र असल्याने जे नागरिक याचे नियम पाळणार नाहीत
तसेच यावरती सरकारने सांगितलेली कामे सुद्धा तुम्हाला तातडीने करायला सांगितले आहेत। त्यामुळे आता पुढील आठवड्यापासून आधार कार्डवर कोणते 3 नियम नवीन लागू होत आहेत हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमची आधार कार्डची सुविधा बंद या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। याच आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं लिंक असतं आणि एकदा का आधार कार्डची सुविधा बंद झाली तर आधार कार्डला लिंक असणाऱ्या बँकेमधून तुम्हाला व्यवहार अजिबात करता येत नसतात, पैसे काढता सुद्धा येत नसतात आणि पैसे भरता देखील येत नसतात। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल, PM किसान योजनेचे पैसे इथून पुढे बँकेमध्ये येण्याची जर वाट बघत असाल तर पैसे सुद्धा या ठिकाणी येणार नाहीत, कारण आधार कार्ड बँकेला जोडलेलं असतं। त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेची वाट बघत असाल किंवा तुम्ही एखादी सरकारी पेन्शन घेत असाल, लाडक्या बहिणीचे पेन्शन घेत असाल आणि आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक आता ही महत्त्वाची कामे सुद्धा करायला सरकारने आता सांगितलं आहे। आता बघा, या ठिकाणी वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी तसेच आधार कार्डचा नंबर चोरून अनेक जणांच्या बँकेतील पैसे उकळल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर केली आहे। त्यामुळे तातडीने सरकारने तुम्हाला काही कामे सुद्धा आता करायला सांगितलेत। जर तुम्ही ही कामे नवीन नाही केली तर तुम्हाला कोणत्याही योजनांचे पैसे तुम्हाला बँकेमध्ये आता घेता येणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे आधार कार्डच बँकेच्या खात्याला लिंक असतं। वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, जो सर्वसामान्यांचा फायदा करून देणारा, फायद्याचा ठरणारा निर्णय सरकारने घेतला आहे, जो पुढील आठवड्यापासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होतो आहे। आधार कार्डचा हा नियम, आधार कार्डचे हे काम पटपट तुम्ही करून घ्यायला आता सांगितलं आहे। आता लक्ष देऊन बघा, जर बघा पुढील आठवड्यापासून सर्वात मोठे बदल आधार कार्डवरती नेमकं काय काय होणार आहेत, त्यामध्येच आधार कार्डच्या बाबतीत लागू झालेले या नियमानुसार तुम्हाला कामे कोणकोणती करायची आहेत हे तुम्ही काळजीपूर्वक बघा। अन्यथा या नियमाचे पालन न करणाऱ्या लोकांचे, नागरिकांचे आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे। 140 कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहे। मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला आधार कार्ड नंबर जोडलेला असेल आणि तो नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला आता मोठ्या अडचणींचा इथून पुढे सामना करावा लागू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पहिल्यांदा चेकिंग होणार आहे। ज्या नागरिकांचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे आणि बँक ऑफ इंडियामध्ये आहे, सगळ्यात जास्त चेकिंग कडक त्या ठिकाणी होणार आहे ते म्हणजे पोस्टात ज्या नागरिकांचं खातं आहे, ज्यांनी एफडी केल्या, अशा सर्व बँकेला लिंक असणाऱ्या आधार कार्ड ज्यांचं लिंक आहे त्यांची चौकशी होणार आहे। कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं, त्यामुळे प्रत्येक योजनांचे पैसे एफडी वगैरे केले असेल, पैसे काढण्यासाठी भरण्यासाठी बँकेत तुम्हाला आता हे जर काम केलं तर तुम्हाला आता जाता येणार नाही। मग तुमची PM किसान योजना असू द्या, कोणत्याही योजना असू द्या, बँकेमध्ये पैसे येण्यासाठी किंवा काढण्यासाठी इथून पुढे प्रॉब्लेम तुम्हाला असणार आहे। तसेच तुम्ही पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कोणत्याही देशामध्ये म्हणजेच आपल्या भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जर तुम्ही असाल तर सर्वांना आधार कार्डवरील ही नवीन नियम या ठिकाणी पाळायचा असं सरकारने सांगितलंय। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे आधार कार्डच्या बाबतीत कोणते 3 नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात या ठिकाणी आले आहेत। सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा, या ठिकाणी आता प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड हे असतंच आणि तुमच्याकडे पण आधार कार्ड नक्की असणार आहे। तर आता तुम्हाला सावधान व्हायचं आहे आणि या 3 नियमांचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर पण कारवाई तर होऊनच पुढील 5 वर्षांसाठी आधार कार्डची सेवा तुमची बंद करण्यात येणार आहे। आणि एकदा का आधार कार्डची सुविधा बंद झाली की तुमच्या योजनांचे पैसे बँकेमध्ये इथून पुढे येण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सांगण्यात आल्या। कारण आधार कार्ड बँकेला त्या ठिकाणी जोडलेलं असतं आणि आधार कार्ड एकदा बंद झालं तर बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि त्यामध्ये आधार कार्डवरच आता कोणते 3 नवीन नियम लागू करण्यात आलेत याची संपूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, आम्ही जे तुम्हाला आधार कार्डवर 3 नवीन नियम सांगितलेत, आता बघा त्या ठिकाणी तुम्हाला कामे करायला सांगितलेत, त्याचे पालन तुम्ही नक्की करायचं आहे। आता बघा, आता सर्वात मोठे पुढील आठवड्यापासून हे बदल आता होणार आहेत।
तशाच प्रकारचा मोठा बदल आता सर्वांना लागू होतोय। आपल्या जवळ असलेले आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याच्याशिवाय कोणतीच कामे तुम्हाला या ठिकाणी करता येत नाहीत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, तहसीलदार ऑफिसमध्ये जावा किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये जावा, पोलीस स्टेशनमध्ये जावा, कुठेही जावा तुम्ही, त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड आहे का पहिल्यांदा विचारतात। आणि जर तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल तर तुमचं कोणतंही सरकारी असू दे किंवा खाजगी असू दे, कोणतंही काम त्या ठिकाणी होत नाही। त्यामुळे आधार कार्डवरील 3 नियम तुम्ही समजून घ्या। तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल आणि तुम्ही जर आधार कार्डवरील 3 नियम जर तुम्ही या ठिकाणी पाळले तर तुमची पेन्शन त्या ठिकाणी येण्यामध्ये काहीही अडचण नाही। जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये 100% इथून पुढे अडचण येऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा। तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेचे कोणी घरातील बहिणी लाभ घेत असतील तर तुमचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते। तुम्ही शेतकरी असाल, PM किसान असेल, पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल, तर सरकारचे पैसे जर बँकेमध्ये येत असतील तर त्यांना आधार कार्ड हे जोडलेलं असतं आणि तुम्ही जर हे नियम नाही पाळले तर तुम्हाला या ठिकाणी आता पैसे येणार नाहीत। कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्हाला अकाउंट असेल आणि तुमच्या बँक खात्याला तुम्ही आधार कार्ड नंबर जोडलेला असेल तर तुम्ही देखील मोठ्या अडचणींचा इथून पुढे तुम्हाला सामना करावा लागू शकतो। उदाहरणार्थ, तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँकेत तुम्ही खोलला असेल, महाराष्ट्र बँकेत खोलला असेल, पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं खोललं असेल, पोस्टात एखादी एफडी जरी केली असेल, आधार कार्ड त्या ठिकाणी जोडला असेल, बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही खातं खोललं असेल आणि या सर्वांना आधार कार्डची जोडणी त्या ठिकाणी केली असेल तर आधार कार्डवर सरकारने लावलेले 3 नियम तुम्ही नक्की बघायचं आहे, जे पुढील आठवड्यापासून या ठिकाणी लागू होतोय आणि या ठिकाणी सर्वांनी 3 नियम पाळायचे आहेत। बघा, आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुमचं कोणतंही काम अजिबात होऊ शकत नाही। त्यामुळे सरकारच्या डोळ्यासमोर या आधार कार्डच्या बाबतीत अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याचं सरकारने सांगितलं आहे। जसे की काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुका घटना आता सरकारच्या माध्यमातून समोर आल्याचं लक्षात आलं आहे। त्यामुळे ही 3 कामे तुम्हाला अर्जंट सरकारने करायला सांगितली आहेत। आता बघा, या ठिकाणी आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी आपण देत असतो, तुम्हाला पण माहित आहे, परंतु आता अनेक लोक त्याचा गैरवापर करताना सरकारच्या निदर्शनास आला आहे। अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या घटना सुद्धा आता समोर येऊ लागलेत। तसेच आधार कार्ड वापरून बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आले आहेत। त्यामुळे आता बघा, आता तुम्हाला पुढील आठवड्यापासून नवीन नियम त्या ठिकाणी लागू होत आहेत। 3 नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले, जे सर्वांना आता बघणं बंधनकारक आहे। कारण त्याशिवाय तुम्हाला आता तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असल्यामुळे हे आधार कार्ड नंबर लिंक असतो, त्यामुळे योजनांचे पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत। पेन्शनधारक असतील, कोणतेही काम तुम्हाला त्या ठिकाणी बँकेतील असेल तर आधार कार्ड शिवाय तुम्हाला चालणार नाही। त्यामुळे 3 नियम पाळल्याशिवाय तुम्हाला आता हे काम केल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्डची सेवा सुरळीत राहणार नाही। त्यामुळे सर्वांनी 3 नियम आता लक्षात ठेवायचा आहे। आता बघा, बोटांचे ठसे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। आधार कार्ड काढत असताना तुम्हाला आठवतंय का? बघा, बोटांचे ठसे तुम्ही त्या ठिकाणी दिला होता। मग सरकारने काय सांगितले की आधार कार्डचे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी दिला होता, आधार कार्ड काढताना तुम्ही आठवून बघायचं आहे। बोटांचे ठसे, अंगठ्याचा ठसा, मधल्या बोटाचा ठसा त्या ठिकाणी तुम्ही दिला होता। मग सरकारने काय सांगितले, हे बोटांचे ठसे तुमचे चोरले जाऊ लागलेत। मग कसे चोरले जाऊ लागलेत? आता बघा, तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला कुठे गेला असताना किंवा इतर ठिकाणी फिरायला वगैरे घेत असताना त्या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीच्या हातामध्ये हात देत असता, परंतु मागील 2 ते 3 महिन्यांच्या पाठीमागे आता त्या ठिकाणी आपण एकामेकाच्या हातामध्ये हात देतो तर अनोळखा व्यक्ती जर चोर असेल तर त्यांनी ऑलरेडी त्याच्या हाताला चिकट पदार्थ लावलेला असतो आणि तो चिकट पदार्थ ज्यावेळी आपल्या अंगठ्याला त्या ठिकाणी त्याला टच होतो त्यावेळी आपलं फिंगर ते चोरू शकतात आणि त्याच्या माध्यमातून पहिला नियम तुम्हाला काम करायला सांगितले, अशी चोरी होऊ नये म्हणून सांगितले। बघा, काम काय करायला सांगितले? आता बघा, आधार कार्ड धारकांना बँकेत लिंक असणाऱ्यांना पहिलं काम करायला सांगितले ते म्हणजे तुम्हाला आधार सेटिंग, जे तुम्हाला आता गुगल वरती जाऊन तुम्हाला आधार कार्डची एक सेवा असते ती तुम्हाला लॉक करायला सांगितले। कसं लॉक करायचं ते तुम्हाला पुढे सांगतो। कारण बँकेत जर तुमचे पैसे असतील आणि आधार कार्ड जोडला असेल तर यामध्ये आधार कार्डच्या नंबरवरून उकळण्याच्या घटना या ठिकाणी समोर आल्या आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, त्या ठिकाणी स्पष्टपणे आधार कार्डची जी संस्था आहे UIDAI, जिच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना आधार कार्ड दिलं जातं, तुम्हाला
पण माहित आहे आणि त्यांनी पण एक तातडीची सूचना तुम्हाला सांगितल्या की आता बघा आयकर वितरण तसेच पॅन कार्डचा अर्ज करण्यासाठी सुद्धा आधार कार्ड तुमची नोंदणीचा क्रमांक इथून पुढे विचार केला जाणार नाही। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता फसवणुका या ठिकाणी वाढल्याने सरकारने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्ही त्या ठिकाणी आता तुमच्या नेट कॅफेमध्ये जाऊन जवळच्या त्या ठिकाणी आमचा आधार कार्ड त्या ठिकाणी लॉक करायचा आहे। लॉक करायचं म्हणजे काय, जर दुसरा कोणी आधार कार्डचा नंबर घेऊन जर काय चोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला पासवर्ड मागतोय आणि त्यामुळे तुम्हाला लगेच कळते की तुमच्या बँकेतील चोरी होऊ शकते। आता दुसरं काम काय करायला सांगितले, काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पुढचं काम सांगितले, तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे त्याच्यावरील जन्मतारीख आणि जन्माच्या दाखल्यावर जन्मतारीख सेम टू सेम आहे का बघा, आधार कार्डवर पूर्ण नाव लिहिलंय का बघा, आधार कार्डवर जसं नाव आहे तसं बँकेच्या खाते क्रमांकाला नाव लिहिलंय का बघा। कारण जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम भविष्यात येऊ शकतो। त्यामुळे आधार कार्ड तुम्हाला अपडेट करायला सांगितले। तसेच जर तुम्हाला काही चोरीचा प्रकार जर संशय वाटला तर तुम्ही बँकेत तात्काळ जाऊन चौकशी करायचं असं सांगितले। कारण फसवणुकीच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून हे बदल आता करण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।